नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ची जी आलेली आहे, त्याच्यामध्ये वाहन चालक हे जे पद आहे, या पदासाठीचे आपल्याला संभाव्य प्रश्न जे आहेत, ते संभाव्य प्रश्नाची आपण एक मालिका पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण असे खूप सगळे लेक्चर घेणार आहोत. हे आपलं आजचं पहिलंच लेक्चर आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही जर कोणतेही वाहन चालक पदासाठी अर्ज केला असेल, तर आपल्या या चॅनलवरती खूप सगळे व्हिडिओ या भरती संदर्भामध्ये वाहन चालकांसाठी जे काही प्रश्न विचारले जातात, ते प्रश्न किंवा अनेक टॉपिक जे आहेत, ते अनेक टॉपिक या आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. तुम्ही फ्रीमध्ये या भरतीची जी तयारी आहे वाहन चालक या पदाची, ती फ्रीमध्ये तयारी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करून घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर माझी एक रिक्वेस्ट आहे आपल्याला, की आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचं आहे. म्हणजे वाहन चालक हे जे पद आहे, या पदासाठी कोणतीही भरती असू द्या, त्याची तयारी तुम्हाला फ्रीमध्ये इथं करता येणार आहे. तर चला, आपलं आजचं हे पहिलं लेक्चर आहे आणि आपण काही संभाव्य प्रश्न पाहणार आहोत, की कशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतात किंवा यापूर्वीची जी काही पोलीस भरती झालेली आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारले गेले होते, ते आपण पाहूया मित्रांनो. तर पहा, हा पहिला प्रश्न आहे की एक्सप्रेस वेला जोडणाऱ्या एक्सप्रेस वे पासून निघणाऱ्या रोडला काय संबोधले जाते? आणि हा प्रश्न बघा कधी आलेला होता, रायगड पोलीस चालक 2019 आणि अमरावती शहर पोलीस चालक 2019 या दोन्ही ठिकाणी हा प्रश्न विचारला गेलेला होता. आणि त्याचे ऑप्शन जे आहेत मित्रांनो, ते ऑप्शन मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिलेले आहेत. चला, पटपट कमेंट करा आणि करेक्ट आन्सर काय आहे ते तुम्ही सांगा. तर बघा, एक्सप्रेस वेला जोडणाऱ्या व एक्सप्रेस वे पासून निघणाऱ्या रोडला काय संबोधले जाते, असा हा प्रश्न तुम्हाला आलेला होता. आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे बघा, याचं योग्य उत्तर आहे सर्व्हिस रोड. सर्व्हिस रोड हा कशासाठी बनवला जातो मित्रांनो, की जो प्रामुख्याने पाईपलाईन असतील, इलेक्ट्रिकल काही लाईन असतील, शेती किंवा सार्वजनिक उपयोगिता किंवा कचरा गोळा करण्यासाठी अशा ज्या काही सर्व्हिसेस असतात, या सर्व्हिसेससाठी जो रोड तयार केला जातो एक्सप्रेस वेच्या बाजूला, त्याला काय म्हटलं जातं, सर्व्हिस रोड असं म्हटलं जातं. चला, पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न बघा, आपण ऑफिसला महत्वाचे कामानिमित्त लवकर जायचे असताना आपल्या गाडीसमोर जड वाहन जात आहे व आपणास पुढे जाण्यासाठी त्या जड वाहनास ओव्हरटेक करणे आवश्यक आहे, तर आपण काय कराल? हा प्रश्न कधी विचारलेला होता तुम्हाला? तर हा प्रश्न जो आहे, तो उस्मानाबाद चालक 2019 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. आणि याचे ऑप्शनही तुम्हाला मित्रांनो समोर दिलेले आहेत. तर आपण काय करणार आहे, आपण वारंवार हॉर्न वाजवून पटकन ओव्हरटेक कराल का? किंवा दुसरा ऑप्शन दिलेला आहे, समोर रुंद रस्ता असल्यास वाहन ओव्हरटेक कराल का? समोरच्या वाहन चालकाने ओव्हरटेक करण्यासाठी इशारा दिल्यास ओव्हरटेक कराल का? किंवा डाव्या बाजूने ओव्हरटेक कराल? तर याचं करेक्ट आन्सर असं आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, समोरच्या वाहन चालकाने ओव्हरटेक करण्याचा जर आपल्याला इशारा दिला, तरच आपण काय करणार आहे, वाहन ओव्हरटेक करणार आहे. याचं काय आहे, करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न, 3 लेन असलेल्या एक्सप्रेस वेवरील सर्वात उजवीकडची लेन कशासाठी आणि कोणासाठी असते? बघा, प्रश्न नीट पहा, तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे. आणि हा प्रश्न जो विचारलेला होता, हा प्रश्न औरंगाबाद शहर पोलीस चालक 2019 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. आणि त्याचे ऑप्शनही तुम्हाला समोर दिलेले आहेत. सर्व वाहनांसाठी, सरकारी वाहनांसाठी राखीव, ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांसाठी आणि जड वाहनांसाठी राखीव. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे पहा, इथं विश्लेषण दिलेलं आहे तुम्हाला. बघा, ज्यावेळेला मल्टिपल लेन ज्या रस्त्यामध्ये असतात, त्याच्यामध्ये 3 किंवा अधिक लेन असू शकतात. आलं का लक्षात? किती असू शकतात? 3 किंवा 3 पेक्षा जास्त लेन असू शकतात. भारतात डावी लेन ही संथ गतीने चालणारी वाहने आणि अवजड वाहनांसाठी असते. आलं का लक्षात? पहिलं काय म्हटलेलं आहे, भारतात डावी लेन ही संथ गतीने चालणारी वाहने आणि अवजड वाहनांसाठी आहे. मधली लेन मध्यम गतीच्या वाहनांसाठी आणि डाव्या लेन मधील संथ गतीच्या वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी आहे. मधली लेन कशासाठी आहे ते लक्षात आलं का? आणि उजवी लेन वेगवान वाहनांसाठी आणि ओव्हरटेक करण्यासाठी आहे. तर आपल्याला इथं काय विचारलेलं आहे, उजवी लेन कशासाठी आहे?
उजवी लेन कशासाठी आहे तर इथं दिलेलं आहे तुम्हाला बघा, ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांसाठी काय आहे, उजवी लेन आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. आणि याच्याच अनुषंगाने अजून एक प्रश्न विचारलेला होता उस्मानाबाद चालकसाठी. प्रचलित नियमाप्रमाणे 3 मार्गिका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील उजव्या बाजूची लेन कशासाठी वापरली जाते? आणि त्याचे ऑप्शन इथं तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला इथं जे विश्लेषण केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येत आहे, की उजवी लेन कशासाठी वापरलेली आहे आणि इथं तुम्हाला इथंही ऑप्शन दिलेले आहेत, की केवळ आपत्कालीन वाहनासाठी, ओव्हरटेक करण्यासाठी, पोलीस वाहनांसाठी किंवा केवळ जड वाहनांसाठी आणि याचंही उत्तर आहे ते आहे ओव्हरटेक करण्यासाठी. आलं का लक्षात तुमच्या? चला, अतिशय बारकाईने प्रश्न बघायचे आहेत मित्रांनो. फ्रीमध्ये ही जी तयारी आहे, सर्व ड्रायव्हर भरतीची ही आपल्या चॅनलवरती करून घेतली जाते. आणि 5वा प्रश्न आहे, एक असा खराब रोड आहे, ज्यावर 4 चाकी वाहन ताशी 20 किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने चालवू शकत नाही. तर अशा खराब रोडवर 4 चाकी वाहन चालवत असताना प्रचलित नियमानुसार सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे का? आणि हा प्रश्न विचारलेला होता उस्मानाबाद चालक 2019. आणि इथं तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, होय, नाही, वाहनाला हादरा बसत नसतील तर आवश्यक नाही, स्वतःला आवश्यकता वाटत नसेल तर नाही. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, होय, आपल्याला सीट बेल्ट हा कोणत्याही परिस्थितीमध्ये लावणे बंधनकारक आहे. 6वा प्रश्न बघा, महामार्ग बांधताना त्याच्या बाजूला टिंब असतात. हा प्रश्न सोलापूर ग्रामीण चालक 2019 मध्ये विचारला होता. हम रस्ते, सेवा रस्ते, आडमार्ग आणि राजमार्ग. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, सेवा रस्ते. महामार्ग बांधताना त्याच्या बाजूला काय असतात? सेवा रस्ते. पुढचा प्रश्न बघा, ट्रॅफिक सिग्नलवर लाल दिवा टिंब सूचित करतो. अतिशय सोपा प्रश्न आहे. हळू जाण्यासाठी, थांबण्यासाठी, वेगवान जाण्यासाठी आणि जाण्यासाठी. तर लाल सिग्नल आपल्याला माहित आहे कशासाठी केला जातो. लाल हा सामान्यतः धोका किंवा सतर्कतेचा संकेत असते आणि हे ट्रॅफिक दिवे पुढे येणारे संभाव्य धोके दर्शवितात आणि वाहन चालकाला थांबणे देखील सूचक आहे. वाहतूक सिग्नल लाल झाल्यावर वाहने थांबायला हवीत. तर याचा करेक्ट आन्सर आहे, वाहने थांबण्यासाठी लाल दिवा सूचित करतो किंवा लाल दिवा पुढे तुम्हाला धोका आहे हे धोके दर्शवण्यासाठीही काय केला जातो, वापरला जातो. प्रश्न पहा काय आहे 8वा, मोटार वाहन कायदा 1988 असे नमूद करतो की कलम 18च्या तरतुदीच्या अन्वये 18 वर्षाखालील कोणतीही व्यक्ती कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहतूक वाहन चालवू शकत नाही. 18 वर्षाच्या खालील ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहतूक वाहन चालवू शकत नाहीत. इथं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1, 18. तर बघा, 1989 च्या मोटार वाहन कायद्याऐवजी 1988 चा मोटार वाहन कायदा अगदी लागू करण्यात आला आहे. हा कायदा 1 जुलै 1989 रोजी सुरू झाला किंवा लागू झाला. या कायद्यात संबंधित कायदेविषयक तरतुदीची तपशीलवार तरतूद करण्यात आली आहे. कोणत्याही चालकाकडे वैध चालक परवाना असणे अनिवार्य आहे आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत नोंदणी केल्याशिवाय कोणतेही वाहन चालवता येणार नाही. हा कलम 1 जुलै 1989 रोजी वाहन कायदा जो आहे, मोटार वाहन कायदा, त्याच्यामध्ये हा कलमामध्ये या सगळ्या गोष्टीची काय केलेली आहे, सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती दिलेली आहे. मित्रांनो, अशाच असंख्य प्रश्न आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि तुमची जी ड्रायव्हर भरतीची जी तयारी आहे, ती तयारी आपण अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत आपली ही जी काही व्हिडिओ आहेत त्यांची लिंक शेअर करा. तर भेटूया अशाच पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.